मुंबई इंडियन्सची टीम 90% IPLमधून बाहेर, तरीही उरली आहे शेवटची आशा. तर मुंबई इंडियन्स टॉप 4मध्ये जाण्यासाठी आता एकच आशा उरलेली आहे. तर संपूर्ण मुंबई इंडियन्सच्या पॉईंट टेबलचा सिनेरिओ आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहतात क्रिकेट मराठी. मुंबई इंडियन्स संपली असं सगळ्यांना आता वाटत आहे, पण अजूनही एक छोटासा मुंबई इंडियन्ससाठी चान्स जिवंत आहे. तो चान्स काय आहे हे ऐकून तुम्हीही शॉक होणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इंडियन प्रीमियर लीग 2026 मधील सर्वात मोठा आणि शॉकिंग समीकरण. मुंबई इंडियन्स अजूनही टॉप 4मध्ये जाऊ शकते का? तर आता पॉईंट टेबल बघितले तर मुंबई इंडियन्सचे 10 सामने झालेले आहेत. त्यापैकी 3 सामन्यामध्ये विजय आणि 7 सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे. आणि त्यांचे टोटल पॉईंट आहेत 6 आणि ते 9व्या क्रमांकावरती आहे. मुंबई इंडियन्सचा नेट रन रेट हे -0.749 इतका आहे, म्हणजे खूपच खराब आहे. वरील टीम्स आधीच 12-13 पॉईंटवर आहेत, म्हणजे गॅप खूप मोठा आहे. तर अजून एमआयचे 4 मॅचेस बाकी आहेत. जर एमआयने सगळे 4 मॅचेस जिंकले तर मुंबई इंडियन्सचे टोटल 14 पॉईंट होतील. आणि 14 पॉईंट्सवर काय होऊ शकतं? काही सीझनमध्ये 14 पॉईंटवरती टीमा क्वालिफाय झालेल्या आहेत. पण इथेच मोठा ट्विस्ट आहे, फक्त स्वतः जिंकून चालणार नाही, बाकी टीम्स पण हरल्या पाहिजेत. खास करून चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर हैदराबाद या टीम्स जर 2-2 सामने हरल्या तर पॉईंट टेबल उलटू शकतो आणि मुंबई इंडियन्सला चान्स मिळू शकतो. पण इथे अजून एक मोठा फॅक्टर आहे, तो म्हणजे नेट रन रेटचा. मुंबई इंडियन्सचा नेट रन रेट खूपच खराब आहे. त्यामुळे फक्त जिंकणं नाही तर मोठ्या फरकाने मुंबई इंडियन्सला जिंकावे लागेल. 20-30 रन्स आणि 15-16 ओव्हर्समध्ये जिंकावे लागेल. तर फायनल काय? मुंबई इंडियन्स अजून ऑफिशियली बाहेर नाही, पण प्रॅक्टिकली 90% मुंबई इंडियन्सची टीम बाहेर झालेली आहे. फक्त एक मिरॅकल आणि परफेक्ट रिझल्ट बाकी मॅचेसमध्ये, तेव्हाच एमआय क्वालिफाय करू शकते. तर तुम्हाला काय वाटतं? मुंबई इंडियन्स कमबॅक करणार का? कमेंटमध्ये येस किंवा नो लिहा आणि अशाच IPL अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.